presented by MMRC, connecting the unconnected in association with Government of Maharashtra. नमस्कार. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या झी 24 तास आणि MMRC प्रस्तुत कार्यक्रमात मी यामिनी सुनील महामुंडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मायानगरी, स्वप्ननगरी अशा अनेक उपमा मिळालेल्या मुंबई नगरीला कधी ट्रॅफिक सिटी म्हणून ओळख पडली हे कुणालाच ठाऊक नाही. पण या मुंबईच्या दुसऱ्या नावावर तोडगा काढण्यासाठी वेगवान धावणारी अर्थात मुंबईची दुसरी लाईफलाईन मेट्रोनं एंट्री केली आहे. मेट्रोचं काम करणं किती आव्हानात्मक आहे आणि हे आपण जाणून घेणार आहोत. मेट्रोमुळे मुंबई बदलतीये या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे मॅम आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर धावत्या मुंबईकरांचा प्रवास सुटसुटीत, सुखकर आणि तितकाच वेगवान होणं हे काळाची गरज होती. आणि ते स्वप्न एका व्यक्तीनं पाहिलं, ते डोळ्यामध्ये साठवलं, त्याच्यावर अविरत काम केलं आणि गेल्या दशकभरापासून या एका प्रोजेक्टवर, आणि फक्त एकाच प्रोजेक्टवर नाही तर त्याचबरोबर अनेक आव्हानात्मक प्रोजेक्टवर काम करणाऱ्या दोन बळकट हातांचं आपल्याला कौतुक करणं खूप गरजेचं आहे. मग हे बळकट हात एखाद्या स्त्रीचे असू देत अथवा पुरुषाचे, ते कोणाचे आहेत हे महत्त्वाचं असण्यापेक्षा ते बळकट आहेत आणि ते तितके सक्षम आहेत हे आपल्याला एका व्यक्तीनं जाणीव करून दिली. या सर्व प्रोजेक्टच्या जो आपण स्वप्नवत प्रवास पाहिलेला होता तो पूर्ण करताना हे बळकट हात आपल्याला जाणवले. आणि हे बळकट हात आहेत ते म्हणजे सध्या आपल्याबरोबर असलेल्या एक दूरदर्शी प्रशासकीय अधिकारी, एक अत्यंत इंटेलिजंट प्रशासकीय अधिकारी आपल्या बरोबर आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे मॅम, स्वागत झी 24 तासच्या आमच्या या विशेष परिषदेमध्ये. खरं तर 2015 पासून आपण मेट्रो प्रोजेक्टवर काम करतोय. मात्र मेट्रो प्रोजेक्ट 3 हे तुम्ही एखाद्या बाळासारखं वाढवलं. हे तुमचं दुसरं बाळ आहे. त्याचं कारण एक स्वप्न तुम्ही पाहिलं आणि ते पूर्ण केलं. म्हणजे खरं तर मुंबईसारख्या सतत जागणाऱ्या शहरामध्ये, जिथे जुनं नवीन असं कॉम्बिनेशन असलेल्या शहरामध्ये खूप आव्हानात्मक होतं, तर हे स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे. कसं वाटतं? पहिली प्रतिक्रिया जेव्हा पहिल्यांदा मेट्रो 3 भुयारी मार्गातून धावली, कशी पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, निश्चितच आनंद झाला. कारण या प्रकल्पाचं स्वप्न खूप आधी शासनाने पाहिलं होतं. 2011मध्ये त्याचा सविस्तर प्रकल्प अभ्यास तयार केला होता. त्यानंतर कंपनीची स्थापना झाली, प्रकल्पाच्यासाठीची जी प्राथमिक प्रक्रिया असते ती झाली. परंतु 2015मध्ये मी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची व्यवस्थापकीय संचालिका म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर त्या प्रकल्पावर अखंड काम आमच्या सगळ्या टीमचं चालू होतं आणि खूप मेहनत घ्यावी लागली. त्यामुळं साहजिकच आहे, जेव्हा जे काम सुरू केलं ते काम पूर्णत्वाला पोचलं आणि ती लोकांपर्यंत ती सेवा आम्ही पोहोचवू शकलो, त्यामुळे त्याचं उद्घाटन झालं, तेव्हा ती अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट होती. पूर्वी मुंबईची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती प्रामुख्यानं उत्तर दक्षिण अशा असणाऱ्या सबर्बन सेवेवर किंवा उपनगरीय सेवेवरती अवलंबून होती आणि BESTच्या ज्या बसेस आहेत ते त्याला जोडकाम त्या करायच्या. परंतु मुंबई या उपनगरीय सेवांच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेरही विस्तारली. कितीतरी ठिकाणी नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट सुरू झाले आणि ह्या सगळ्यांना एम्प्लॉयमेंट सेंटर सुरू झाली. परंतु या सगळ्यांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्यामुळे मुंबई मेट्रो लाईन 3ची अलाइनमेंट अशा पद्धतीने केली गेली की ह्या सगळ्या नवीन एरियाज ज्यांना आज रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही त्यांना कनेक्टिव्हिटी द्यायची. आणि मग हा भाग ही अलाइनमेंट जवळजवळ 33.5 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे जवळजवळ 33-34 किलोमीटरची अलाइनमेंट मुंबईच्या उत्तर उपनगरांपासून ते मुंबईचा जो पेनिन्सुलर एरिया आहे त्याच्या दक्षिण टोकांपर्यंत येते. त्यामुळं साहजिकच अशा प्रकारची अलाइनमेंट आणि ती सुद्धा पूर्णपणे भुयारी, म्हणजे 55 किलोमीटर लांबीची भुयार आम्ही याच्यासाठी खणली आणि 26 भूमिगत स्थानकं बांधली. 15 लाख स्क्वेअर मीटर एवढा बिल्टअप एरिया आम्ही जमिनीमध्ये तयार केला. त्यामुळे साहजिकच आहे हा प्रकल्प खूप कठीण होता. त्याच्यामध्ये म्हणजे मी कधी कधी विचार करते की एकाच वेळेला मुंबईची ओपन हार्ट सर्जरी आणि एन्जिओप्लास्टी असं दोन्ही केलं, पण त्याला ॲनेस्थेशिया न देता, मुंबईला न थांबवता. त्यामुळे हे अवघड होतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये जी आव्हानं होती ती सर्व प्रकारची होती. म्हणजे तुम्ही 2 प्रकारच्या आव्हानांचा उल्लेख केला, परंतु मुळात सामाजिक आव्हानं मला असं वाटतं जास्त होती. कारण जेव्हा मी पहिल्यांदा गेले आणि अलाइनमेंटवरती पूर्ण प्रवास केला तेव्हा लक्षात आलं की जमिनीचा एकही
इंचभर तुकडासुद्धा असा नाही आहे की ज्याच्यातून आम्ही या प्रकल्पाचं काम सुरू करू शकतो. जेवढ्या जागा आम्ही त्याच्यासाठी निश्चित केल्या होत्या त्या सगळ्या जागांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा इन्कम्बरन्स होता. म्हणजे तिथे घरं होती, तिथे झाडं होती, तिथे इमारती होत्या, किंवा तिथे कुठला ना कुठला तरी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प होता, किंवा गार्डन्स होती, बागा होत्या. तर अशा वेळेला 17 टनेल बोरिंग मशीन जमिनीमध्ये आत घालण्यासाठी जी ओपन स्पेस लागते ती मिळवणं, आणि ती मिळवण्यासाठी मग त्या ठिकाणच्या लोकांचा त्यांना तिथून डिस्प्लेस करणं, त्यांचं पुनर्वसन करणं हा एक फार मोठा भाग होता. आणि प्रशासकीय सेवेतील अधिकारी जेव्हा अशा प्रकारच्या अभियांत्रिकी प्रकल्पाचं नेतृत्व करतात तेव्हा त्यांना त्यातल्या प्रत्येक क्षेत्राचं खूप सखोल ज्ञान असायलाच पाहिजे असं नसतं. कारण हे सगळं काम करणारी एक अतिशय तज्ज्ञ लोकांची टीम किंवा समूह तुमच्याबरोबर काम करत असतो. एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये किंवा वाद्यवृंदामध्ये जो संयोजक असतो, जो कंडक्टर असतो, त्याला प्रत्येक वाद्याचं ज्ञान असायलाच पाहिजे असं नसतं. परंतु त्या सगळ्या वाद्यांचा मेळ घालून एक सिम्फनी कशी तयार करायची ह्याचं ज्ञान त्याला असणं आवश्यक असतं. आणि तशाच प्रकारची थोडी भूमिका माझी होती. विशेषतः मेट्रो प्रकल्पामध्ये तर स्थापत्य अभियांत्रिकी असतेच, परंतु इतर अनेक म्हणजे इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, किंवा रोलिंग स्टॉक ज्याला आपण म्हणतो, रेल्वे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सर्व प्रकारचे जी इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन, हे सर्व इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये असतं. आणि माझ्याबरोबर हे सगळं काम करणारी तेवढीच चांगली टीम, तेवढेच चांगले सहकारी होते. फक्त प्रत्येकजण आपापल्या विषयामध्ये तज्ज्ञ असताना या सगळ्या तज्ज्ञांचा मेळ कसा घालायचा, ते कामं वेळच्या वेळी कशी होतील, कारण बरीचशी कामं ही सिक्वेन्शियल असतात, एकानी ते काम आधी करावं लागतं, मग त्याच्यावरती दुसऱ्या कामांचे लेयर्स येतात. आणि आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचं त्याकडे लक्ष असतंच असं नाही. शिवाय अशा प्रकारचे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही जमिनीवर करता, ड्रॉइंग बोर्डवर त्याचं डिझाईन करणं हे एक वेळ कमी तांत्रिक असतं किंवा कमी गुंतागुंतीचं असतं, परंतु जमिनीवर आणल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये इतर अनेक बाह्य घटक येतात, एक्सटर्नल एलिमेंट्स येतात. आणि त्यामुळं अनेक वेळेला तुम्ही जे ड्रॉइंग बोर्डवर ठरवलेलं असतं ते प्रत्यक्ष जमिनीवर करताना काही वेळेला बदल करावे लागतात. तर हे सगळं करत असताना तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू ज्याला आहे अशा प्रकारच्या व्यक्तीची गरज असते, जी त्या सगळ्यांचा मेळ घालू शकते. आणि त्यामुळं तो अनुभव माझ्याकडे होता. त्यामुळं प्रत्येक अभियांत्रिकी क्षेत्राचं सखोल ज्ञान जरी नसलं तरी हे मला करणं शक्य झालं. पण मला असं वाटतं एकच व्यक्ती कुठली गोष्ट करू शकत नाही. अनेक घटक, अनेक संस्था हे काम करतात. आणि मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुंबईतल्या ह्या सगळ्याच संस्था आणि त्यांचे नेतृत्व करणारे अधिकारी हे खूप झोकून देऊन काम करत आहेत. आणि त्याच्यामुळेच मुंबईकरांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आज ही 24 तासच्या आमच्या या खास परिषदेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आभार. खूप धन्यवाद. महाराष्ट्र एक पाऊल पुढे झी 24 तासच्या या कॉन्क्लेव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री, ठाण्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई जी आहेत. देसाई साहेब, स्वागत आहे तुमचं झी 24 तासमध्ये. अनेक योजना आहेत, शेतकऱ्यांच्या योजना असतील, युवकांच्या संदर्भातल्या योजना असतील, आरोग्याच्या संदर्भातल्या योजना असतील, आणि एकंदरीतच मागच्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंटची कामं होत आहेत या सगळ्याबद्दल बोलायची सुरुवात आपण करूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे मी विचारणार नाही, कारण ते आम्ही बघतोय. सरकार म्हणून या योजनेकडे बघताना आणि एकंदरीत ही योजना सुरू करताना मुख्यमंत्री आणि कॅबिनेटची काय लोकांच्या प्रती एक भावना होती त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा घेतला तेव्हा याच्यावरती खूप अभ्यास हा स्वतः माननीय शिंदे साहेबांनी केलेला होता. जेव्हा मंत्रिमंडळातल्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर माननीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांची ही भावना होती की महिलांच्या करता आपण इतर सगळ्या योजना केल्या, इन्फ्रास्ट्रक्चरच्या केल्या, जलसिंचनाच्या केल्या, उद्योग विकासाच्या केल्या, पण ज्या दुर्लक्षित महिला राहिलेल्या आहेत, ज्या अल्प उत्पन्न गटातल्या आहेत, ज्यांना काहीच साधन नाही, यांच्यासाठी आपली जबाबदारी आहे. आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली
आणि जेव्हा हा विषय मंत्रिमंडळापुढं आला तेव्हा पूर्ण मंत्रिमंडळानं तो स्वीकारला, त्याला मान्यता दिली आणि मला सरकारचा एक मंत्री म्हणून आपल्या वाहिनीच्या G24 तासच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला अत्यंत स्पष्टपणानं नम्रपणानं सांगायचं आहे की बघा, ही योजना महिलांच्याकरता आपण आणली, दुर्लक्षित महिलांच्याकरता आणली, गरीब महिलांच्याकरता आणली. ही आणताना एक प्रामाणिक शुद्ध हेतू हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा होता. त्याप्रमाणे ती आणली. पण दुसरी बाजू पण आपण पाहिली पाहिजे. तुम्ही म्हणला प्रतिसाद कसा आहे. आपण जिल्ह्यामध्ये माननीय CM साहेब शिंदे साहेब गेले, फडणवीस साहेब बरोबर काही ठिकाणी होते, माननीय अजितदादा बरोबर काही ठिकाणी होते. महिलांनी भरभरून कौतुक केलं. सामान्य महिलांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही पाहिल्या तर आमच्याकडे आजपर्यंत कुणी बघितलं नव्हतं. सरकारनं आमच्याकडे लक्ष कुठल्याच दिलं नव्हतं. एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने एक भाऊ आम्हाला मिळाला की ज्यानं आम्हाला 1500 रुपये महिन्याला दिले. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपण परदेशी गुंतवणूक करणाऱ्या सगळ्या उद्योजकांना रेड कार्पेट आपल्या स्टेटमध्ये आपण दिलं. वन विंडो सिस्टीम इंडस्ट्री डिपार्टमेंटने तयार केली. सगळ्या अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बैठक घेऊन सांगितलं की हे जे MOUs आता इम्प्लिमेंटेशन स्टेजला आहेत त्यांना प्रत्येक तिथल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एरियामध्ये कुठंही अडचण येता उपयोगाची नाही. राईट ऑन द स्पॉट त्यांना सगळी मदत करायची. महाराष्ट्र युवा राष्ट्र, खरं तर सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये सध्या सेलिब्रिटी फेसेस म्हटल्यानंतर आमच्या फील्डकडे बघितलं जातं. नाट्यक्षेत्र, चित्रपट क्षेत्र, मालिका आणि त्याबरोबरच राजकारण आणि राजकीय नेते ह्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या माध्यमामुळे असेल एक वेगळी मोठी सेलिब्रिटी व्हॅल्यू आलेली आहे. त्याच्यामुळे नेता आणि अभिनेता ह्या दोघांना सेलिब्रिटींचा टॅग लागतो. आता प्रश्न असा आहे की कुठल्या नजरेनं सोशल मीडियाकडे बघता किंवा त्यातून होणारे फायदे तोटे, ट्रोलिंग सगळ्यालाच, कारण आम्हालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, तर तुम्ही ते हँडल कसं करता, त्याच्याशी डील कसं करता? बघा, ट्रोलिंगचा जे विषय आहे, मी स्वतः कोणाला मी कधी ट्रोल करत नाही. आणि मी जेव्हा लोक मला ट्रोल करतात ट्विटरवरती खास करून, मी जास्त त्यांना आय इग्नोर देम. राजकारणमध्ये किंवा आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये किंवा मीडियामध्ये त्या ट्रोल आर्मीचं फक्त एकच काम आहे की ट्रोलिंग. त्यांचं ॲक्च्युली ऑफलाईन काय काम होत नाही. अँड राजकारणात जे जमिनीवरचे नेते आहे किंवा कार्यकर्ता आहे, जे जमिनीवरती जाऊन सर्वसामान्य लोकांची प्रॉब्लेम्स काय आहे ते जाणून घेण्यासाठी, दीज पीपल नेवर इंडल्ज इन ट्रोलिंग. तर मोदीजी असो किंवा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असो, लाडके आहे, लोकप्रिय आहे, पॉप्युलर आहे, कारण त्यांना खऱ्या अर्थाने लोकांची जी समस्या आहे ते समस्या त्यांना दूर करायचं आहे. यूज सोशल मीडिया टू पोस्ट युअर वर्क. वा. यूज सोशल मीडिया टू गेट इन्फॉर्मेशन. यूज सोशल मीडिया टू गिव्ह इन्फॉर्मेशन अँड फीडबॅक. आणि सिद्धेशजी असो, मिलिंद देवरा असो, आपल्यासारखा पॉलिटिशियन्सला अकाउंटेबल होल्ड करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग करा. वा वा, खूप छान. मिलिंदजींच्या जे त्यांचे व्ह्यूज आहेत 100% त्यांच्याशी सहमत आहे. आता समोर इथे ऑडियन्समध्ये सगळी युवा मंडळी बसलेली आहे. तर जर आपण आत्ता जर आपला फोन काढला, प्रत्येकाने आपला फक्त स्क्रीन टाईम बघितला, तर तुम्हाला कळेल की आपण त्या स्क्रीन टाईममध्ये किती वेळ सोशल मीडियावर घालवता. कुठेही प्लॅटफॉर्म असू द्या, किती वेळ तुम्ही काही प्रोग्राम्स असतील ते बघता. म्हणजे मेजॉरिटीचा जो यूथ आत्ता जो आहे, हा स्क्रीन टाईम हा कोण चेक करतं. म्हणजे जसं आपण जो एक विषय म्हणाला की आपण जेव्हा स्क्रोलिंग करायला सुरुवात केली की तो वेळ कसा निघून जातो, म्हणजे तासन तास. आता ही जी युवा पिढी समोर बसलेली आहे, यांचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम मला वाटतं मिनिमम 4 to 5 hours असेल. म्हणजे दिवसातले तुम्ही ते 3 ते 4 तास फक्त सोशल मीडियावर घालवत आहे. पण त्या सोशल मीडियाचा उपयोग, जसं मिलनजी म्हणाले, आपण आपलं चांगलं काम, जसं आपण एक इंडस्ट्रीमधून आहात, आपल्या इंडस्ट्रीतलं आपलं चांगलं काम, त्या चांगल्या कामाच्या माध्यमातून ज्या चांगल्या सूचना आपल्याला जनतेला जे द्यायच्या आहेत
त्याचा उपयोग जास्तीत जास्त केला रादर दॅन जस्ट टू बिकम फेमस. तुम्ही एकटे एक पाऊल पुढे न जाता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण पिढीला एक पाऊल पुढे टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत आहे, त्यांचा उत्साह वाढवत आहे. त्याबद्दल मी संपूर्ण झी 24 तासच्या परिवारातर्फे आपलं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाची चर्चा आपली आहे युवा धोरणाबद्दल. नुकताच एक आपण युवा नेत्यांसोबतचा संवाद ऐकला आणि आता युवा धोरण कसं असणार आहे, राज्य सरकार आणि राज्य सरकारासोबतच संसदेमध्ये आपला आवाज, युवकांचा आवाज बुलंद करणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. डेव्हलपमेंटचे मुद्दे घेऊन तुम्ही जात आहेत लोकांसमोर, तुम्ही सरकारची कामं घेऊन जात आहेत. निवडणुकांमध्ये तुम्हाला वाटतं हा मुद्दा लोकांना अपील करू शकतो? कारण आपला राजकारणाचा पिंड, धाटणी सगळी वेगळी आहे. निवडणुकांमध्ये वेगळाच गिअरमध्ये गाडी चालत असते, पण तुम्ही जात आहेत की आम्ही योजना आणल्यात, आम्ही ही कामं केलीत. तुम्हाला वाटतं हे क्लिक होईल लोकांमध्ये? 100%. कालच आपण उदाहरण पाहिलं हरियाणाचं. तिथे जातीचं राजकारण केलं, धर्माचं राजकारण केलं, फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम जसं लोकसभेमध्ये झालं की फेक नरेटिव्ह पसरवून काही जातींमध्ये तेढ निर्माण करून आरक्षण घालवणार, संविधान खतरे में, या सगळ्या गोष्टी केल्या. काही समाजाचे मतदान त्यांना मिळाले, काही समाजाचं मतदान मिळाल्यामुळे काही जागा जास्त आल्या. पण तिसऱ्यांदा लोकांनी मोदीजींच्या डेव्हलपमेंट मॉडेललाच शिक्कामोर्तब केला, म्हणून तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि काल तिसऱ्यांदा जे आहे ते हरियाणामध्ये सरकार देखील स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी पहिल्या दिवसापासून सांगतोय की डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा आहे. 2 वर्षापेक्षा जास्त आज कार्यकाळ या सरकारला झाला. माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, दोघंही मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या, मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं. आज महाराष्ट्र जो आहे नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे. आज महाराष्ट्र जो आहे तो नंबर 1 स्टार्टअप्समध्ये आहे. आज महाराष्ट्र जो आहे नंबर 1 FDIमध्ये आहे. पूर्ण देशामधली 52% FDI जी गुंतवणूक जी आहे ती फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर इंडस्ट्री फ्रेंडली म्हणून आता महाराष्ट्र पुढे येतोय, कारण की वेगवेगळे गुंतवणूकदार जे आहेत ते महाराष्ट्रामधून येऊन इन्व्हेस्ट करतायत. आज महाराष्ट्र डेव्हलपमेंट बरोबर म्हणजे आज आपण मुंबईमध्ये बसलोय, सगळ्यात मोठी देशातील मेट्रो जी आहे ती मुंबईमध्ये 350 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो आपण बांधतोय. त्याचबरोबर कोस्टल रोड आपण पाहायला किती फटाफट, 2 वर्ष अगोदर कोस्टल रोड दिसत तरी होता का वरती, पण 2 वर्षांमध्ये कोस्टल रोडचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळाले, वेगवेगळे इनॉग्रेशन्स आपण केले. तो कोस्टल रोडने लोकांची एवढी सुविधा झाली. त्यानंतर MTHL असेल, सागरी सेतू, सगळ्यात मोठा सागरी सेतू केला आपण. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग, काल मी मराठवाड्यात होतो, त्या समृद्धी महामार्गामुळे किती जवळ आलं नागपूर मुंबईच्या, संभाजीनगर मुंबईच्या, अकोला मुंबईच्या. त्याचबरोबर एवढे सगळी कामं करत असताना, डेव्हलपमेंट करत असताना वेलफेअर स्कीम्स देखील महाराष्ट्राने राबवल्या, त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन आम्ही जातोय. बऱ्याचदा हा महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये विशेष करून ही राजकीय चर्चा राहिली, आरोप राहिलेत की महाराष्ट्रात उद्योग येत नाही आहेत किंवा महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यांमध्ये जात आहेत. ही मला मी डेटा सकट सांगतो की 2020 ते 2022 आणि 2022 ते 2024 मध्ये FDI मध्ये महाराष्ट्र कितव्या नंबरवरती होता, गुंतवणुकीमध्ये कितव्या नंबरवरती होता. अगोदर महाराष्ट्र जो आहे तो गुजरात आणि कर्नाटकच्या मागे होता. कधी 2020 ते 22 आता महाराष्ट्र जे आहे ते गुजरात आणि कर्नाटकला जे आहे ते मागे सोडलेलं आहे. आज नंबर 1 जो आहे तो महाराष्ट्र आहे. FDI मध्ये नंबर 1 आहे. लिस्टच आणली, एक जंत्री आणली, ती सारखं त्याच गोष्टींवरती चर्चा होत असते ना की उद्योग पळाले. मला वाटतं ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही 5 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे MOU केले. प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आले बघा. टोयोटो किर्लोस्कर मोटर कंपनी संभाजीनगरमध्ये 21,273 कोटीची गुंतवणूक, 12,000 रोजगार निर्माण होणार. JSW ग्रीन मोबिलिटी संभाजीनगर 27,200 कोटींची, 5,000 रोजगार. सेमी कंडक्टर नवी मुंबईमध्ये सुरू देखील झाला. बरोबर आहे, ते तर मान्य कराल तुम्ही की सेमी कंडक्टरवरती भरपूर चर्चा झाली, पण सेमी कंडक्टर प्रकल्प जो आहे तो नवी मुंबई तळोजामध्ये सुरू झाला. त्यामध्ये 80,000 कोटी. नवी मुंबई तळोजा इथे सेमी कंडक्टर पार्क जो आहे तो विकसित होतोय. त्याचबरोबर थर्स्ट क्षेत्रात सुमारे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, म्हणजे 50,000 रोजगार निर्मिती होणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फक्त पेपरवरती नाही आहे, ह्या एक्झिक्यूट आम्ही केलेल्या आहेत. डावोसमध्ये जेवढे MOUs केले त्याच्यापेक्षा 70-75% जे आहे हे ग्राउंड लेवलवरती जे आहे ते आम्ही एक्झिक्यूट केलेले आहेत.
त्याच गोष्टी लोकांच्या पुढे घेऊन जातोय. आणि आज मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला त्या गोष्टीची जाणीव झाली की लोकांना एक वेगळं समाधान जे आहे हे सरकारच्या कामांबद्दल आहे, मुख्यमंत्र्यांबद्दल आहे की ज्या ज्या योजना आणल्या लोकांसाठी त्या योजना खाली तळागाळापर्यंत पोचत आहेत. त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे शासन आपल्या दारी. अगोदर जे आहे, अगोदर पण योजना होत्या ना कमलेशजी, अगोदर पण योजना होत्या. काही योजना फक्त आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे 2-4 योजना ज्या नवीन आणल्या त्या, पण बाकी योजना तर शेतकऱ्यांसाठी होत्या, युवकांसाठी होत्या, महिलांसाठी होत्या, सगळ्यांसाठी योजना होत्या. पण अगोदर काय व्हायचं की योजना ज्या आहेत त्या योजना म्हणूनच राहायच्या, त्या लोकांपर्यंत पेपरवरतीच राहायच्या, त्या लोकांपर्यंत पोचायच्या नाही. लोकांना जे आहे ते खेपा मारायला लागायचं, प्रांत ऑफिस जा, कलेक्टर ऑफिस जा, कमिशनर ऑफिस जा. पण आम्ही शासन आपल्या दारी या माध्यमाने शासन जे आहे हे लोकांच्या दारापर्यंत नेलं आणि 5 कोटी एका वर्षामध्ये 5 कोटी लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोचलो. या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 13 कोटी, त्यामधून 5 कोटी लोकांपर्यंत आम्ही शासन आपल्या दारी या माध्यमाने विविध योजना पोचवल्या. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही ही स्कीम जी आहे ती पोचवू शकलो. आज श्रीकांतजी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलात, आपल्या भावना व्यक्त केल्यात, त्याबद्दल झी 24 तास परिवारातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद कमलेशजी. उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नेहमीच अव्वल आहे, सरस आहे, हे आपल्याला अनेकदा आकडेवारीमधून सिद्ध झालेलं आहे. पण महाराष्ट्राचं हे प्रगती पुस्तक ज्यांच्या हातात आहे, जे अधिकारी या प्रगती पुस्तकावर लक्ष ठेवून आहेत, ही धोरणं ठरवण्यामध्ये अविरत ज्यांचा हात आहे, असे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आज आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होतात. आणि त्यासाठी आज आम्ही या परिषदेमध्ये निमंत्रित केलेलं आहे IAS ऑफिसर, डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्रीज एक्सपोर्ट, चेअरमन मैत्री, दीपेंद्र सिंग खुशवा सरांना. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार, स्वागत झी 24 तास या परिषदेमध्ये. नमस्कार, थँक्यू. मैत्रीचं जे पोर्टल आहे, ज्याचे आपण आता इन्चार्ज आहात, आपण ते पाहताय, ते खूपच अप्रिशिएट करण्यासारखं आहे. कारण ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योजक का करावा हे ते आपल्याला मैत्रीच्या पोर्टलवरून दिसतं. खूपच अपिलिंग आहे. सो इथे तुमचं अभिनंदन करते या गोष्टीसाठी. आपण आत्ता डावोसमधून 2 वेळा सगळी मिळून इन्व्हेस्टमेंट जी आणली, MOUs जे केले, ते जवळपास 4.5 लाख कोटींची आपण इन्व्हेस्टमेंट आणतोय. पण इन्व्हेस्टमेंट आणणं, ती सस्टेनेबल होणं आणि त्याचं रूपांतर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये होणं, रोजगार निर्मितीमध्ये होणं, हे कुठपर्यंत जाते? ही प्रोसेस जी आहे ती सस्टेनेबल असते का? थोडक्यात सांगा मला. एक इन्व्हेस्टमेंट इज अ लॉंग प्रोसेस. आज आपण MOU केला, उद्या सगळं चालू होतं असं अजिबात नाही. MOU इन्व्हेस्टमेंटची पहिली स्टेप आहे आणि ते जर आपण पार पाडली तर पुढच्या इन्व्हेस्टमेंट आपण नक्की कमिट करू शकतो. मागील 2 वर्षांमध्ये जसं आपण सांगितले जवळपास 4.5 लाख कोटीचे MOU साईन झाले. त्या प्रत्येक MOUच्या ट्रॅकिंग आणि फॉलोअप चालू असते. आणि या फॉलोअपमध्ये आम्ही हे बघतो की कोणत्या उद्योजकाला जमिनीची गरज आहे, कोणत्या उद्योजकाला जमीन उपलब्ध झालेली आहे, कोणत्या उद्योजकाला परवानगीसाठी अप्लाय करायचे, अप्लाय केलं तर मैत्रीमार्फत त्यांना हे परवानग्या सर्व लवकर उपलब्ध करून द्यायचे. परवानग्या मिळाले तर त्यांचा इन्व्हेस्टमेंट सुरू झाला, इन्व्हेस्टमेंट झाला तर त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेज कसं द्यायचे आणि ह्याच्यातून रोजगार निर्मिती कसं होईल, अशी खूप लांब प्रोसेस असते. आज MOU झाला, त्याचा इन्व्हेस्टमेंट उद्या सुरू होऊ शकेल, पण इन्व्हेस्टमेंट कंप्लीट व्हायला 3 वर्ष 5 वर्षाचा कालावधी लागतो आणि त्याचे फ्रूट्स यायला 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. हे सगळे MOU झाले, त्याचा रेग्युलर फॉलोअप चालू आहे आणि त्यातून मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट कन्व्हर्जनचा प्रयत्न आमचे चालू आहे. जवळपास 60 ते 70% इन्व्हेस्टमेंट आमचे ऑलमोस्ट कन्वर्ट झालेले आहेत. एवढंच नाही, फक्त डावोस नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट घेतले आणि डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिटद्वारे जवळपास 96,000 कोटीचे MOU साईन झाले. छोटे छोटे जे उद्योजक असतात 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, असे जवळपास 96,000 कोटीपैकी 60,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट कंप्लीट झालेला आहे आणि उर्वरित 40,000 कोटीपैकी 25,000चा इन प्रोग्रेस आहे. काही ठिकाणी काही अडचण येतात. सगळे 100% नेहमी कन्वर्ट होत नाही आहे, 10-5% प्रत्येक वेळी असतो. परंतु छोटा इन्व्हेस्टर असो, मोठा इन्व्हेस्टर असो, आमच्यासाठी तो एकसारखाच आहे आणि त्याला आम्ही एकसारखा सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतो.
क्या बात आहे सर. मला वाटतं महाराष्ट्राचं खूप छान आशादायी चित्र आपण मांडलं आणि त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आज आपण झी 24 तासच्या या कॉन्क्लेव्हमध्ये आलात आणि सगळं महाराष्ट्राचं प्रगती पुस्तक, खरंच प्रगती पुस्तक आपण प्रेक्षकांसमोर जाहीर केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्या. थँक्यू सो मच. आज आपण महाराष्ट्र एक पाऊल पुढे, उद्योग, युवा आणि रोजगार या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. सगळ्या मान्यवरांनी आपला अगदी मोलाचा वेळ देऊन या सर्व पॅनल डिस्कशनमध्ये भाग घेतला आणि आपापली मतं मांडली. याबद्दल त्या सगळ्यांचे मनापासून आभार. तसंच कोणताही कार्यक्रम तुम्हा सगळ्यांशिवाय अपूर्णच, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचेच म्हणजेच उपस्थितांचे देखील मनापासून आभार. झी 24 तास आणि MMRC प्रेझेंट्स महाराष्ट्र एक पाऊल पुढे हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला हे मी घोषित करते. धन्यवाद. Presented by MMRC, connecting the unconnected in association with Government of Maharashtra.